पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, शासकीय तत्वावर नेमलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यायी तासिकावर जे शिक्षक नेमलेले आहेत अशा शिक्षकांसाठी एकदम महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या संदर्भामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णया अंतर्गत जे काही तासिका तत्वावर नेमलेले शिक्षक आहेत यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नेमकी ही वाढ किती करण्यात आलेली आहे, ही वाढ केव्हापासून होणार आहे, हे सर्व माहिती आपण या पत्रकामध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा। तर बघा मित्रांनो, 30 एप्रिल 2025 रोजी हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, हा शासन निर्णय नेमका काय सांगत आहे, तर राज्यातील जे काही मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये जर एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार हा उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हता प्राप्त व्यक्तींची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येते आणि या तासिका तत्वावर नियुक्त करण्यात आलेले जे काही शिक्षक आहेत त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते। यान्वये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसंच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर ज्या ज्या शिक्षकांना नियुक्ती दिलेली आहेत असे नियुक्त शिक्षकांना द्यावयाचं मानधन हे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार राज्यातील मान्यताप्राप्त ज्या काही खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये जी वाढ केलेली आहे ती कशा प्रकारे केलेली आहे, तर बघा, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये 150 रुपये प्रति तास याप्रमाणे मानधन देण्यात येत होतं। मात्र या GR सुधारित जो दर आहे तो प्रति तासिका हा 300 रुपये असा राहणार आहे। तर माध्यमिक स्तर जो आहे या स्तरावरती शिक्षकांना 120 रुपये तासिका याप्रमाणे मानधन मिळत होतं आणि सुधारित जो दर आहे तो प्रति तासिका हा 250 रुपये एवढा राहणार आहे आणि घड्याळ तासिका तत्वानुसार नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकाप्रमाणे अर्हता प्राप्त असावेत। अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये। तसंच घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी दक्षता घ्यावी, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला असून तो दिनांक 1/5/2025 पासून अंमलात येणार